श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, देवहूती मातेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कपिल महाराज देत आहेत. हे सांगत असताना कपिल महामुनींनी आईला भगवंताकडे जाणाऱ्या मार्गांमधला योग मार्ग यामध्ये ध्यानाचं महत्त्व सांगितलं. भगवंताच्या ध्यानाची ताकद सांगितली की जो कुणी हे ध्यान करतो त्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती सहज, सुलभ आणि सरळ होती. भगवंताकडे जाण्याचा भक्ती मार्ग आहे, याबद्दल मला सांगावं अशी जेव्हा देवहूती मातेने विनंती केली त्यावेळेला भगवान सांगायला लागले. श्री भगवान उवाच. भक्तियोगो बहुविधो मार्गैर्भामिनी भाव्यते स्वभावगुणमार्गेण पुंसा भावो विभिद्यते. आई, साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झालेला आहे. कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता निर्माण होते. अभिसंधाय यो हिंसा दंभं मात्सर्यमेव वा संरंभे भिन्न दुर्भावं मयी कुर्यात् स तामसः. जो प्राणी ईश्वर यांच्यात भेद पाहणारा असतो, जो क्रोधी पुरुष हृदयामध्ये हिंसा, दंभ, मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो, तो माझा तामस भक्त आहे. बघा, भक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकार कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत. विषयानभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चादावर्चयेद्योमान पृथक भाव स राजसः. जो पुरुष विषय, यश आणि ऐश्वर्य मिळवण्याच्या कामनेने प्रतिमा इत्यादींमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो, तो राजस भक्त आहे. बघा, म्हणजे भगवंतामध्ये सुद्धा भेद पाहणारे आहेत म्हणून त्यांचं वर्णन आलंय. आपल्याला याच्यातून पलीकडे जायचं आहे, हा विषय महत्त्वाचा लक्षात घ्या. सगळ्यांची लक्षणं लक्षात आले म्हणजे आपण कोणत्या लक्षणांमध्ये आहो हे कळायला मदत होणार आहे. भगवंतानी तामस भक्ताचं वर्णन केलं, राजस भक्ताचं वर्णन केलं आणि भगवंत म्हणतायत, आई, कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणं यजेद्यष्टव्यमिति वा पृथक् भाव स सात्विकः. जो मनुष्य पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपलं कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो, तो सात्विक भक्त होय. ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंड समुद्राकडे वाहत जातो, त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतर्यामी असणाऱ्या माझ्याकडे असते, तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अनन्य प्रेम असते ते निर्गुण भक्तियोगाचे लक्षण सांगितले गेले. आई, असे निष्काम भक्त मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोकता, सार्ष्ट्री, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्तीसुद्धा घेत नाही. हाच भक्तियोग परमपुरुषार्थ मानला गेला आहे. याच्या योगाने मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवंत देत असलेल्या या पाचही मुक्तींना डावलून सलोकता, भगवंताच्या लोकामध्ये राहणे, सार्ष्ट्री
भगवंताच्या समान ऐश्वर्य असणे, समीपता भगवंताच्या जवळ राहणे, सरूपता भगवंताच्या सारखं रूप असणे आणि सायुज्य म्हणजे भगवंताशी एकरूप होणे, या सगळ्यांना डावलून भक्त फक्त आपल्या भक्तीकडे लक्ष केंद्रित करतो. म्हणून भक्तियोग परमपुरुषार्थ मानला गेला आहे. निष्काम भावनेने श्रद्धापूर्वक आपल्या नित्यनैमित्तिक कर्तव्यांचं पालन करणे, नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करणे, माझ्या प्रतिमेचे दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती, वंदन करणे, प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे, धैर्य, वैराग्य धारण करणे, महापुरुषांना मान देणे, दीनांवर दया करणे आणि आपल्यासारखीच स्थिती असणाऱ्यांबरोबर मित्रत्वाने वागणे, यमनियमांचं पालन करणे, अध्यात्मशास्त्रांचं श्रवण करणे, नामसंकीर्तन, मनाची सरलता, सत्पुरुषांची संगत, अहंकाराचा त्याग, याप्रमाणे माझ्या भागवत धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने अनायासे ते सगळे माझ्याकडे येतात. आई, ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जाणारा वास आपल्या आश्रय असलेल्या फुलातून नाकांपर्यंत पोहोचवतो ना, त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि राग द्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडेच ओढून घेतं. मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो. आई, त्या मज परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमा रूपातच माझी पूजा करतात, त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय. बघा मंडळी, भगवंतानी श्रीमद भागवतामध्ये कपिल महामुनींच्या अवताराच्या निमित्ताने आईला जे तत्त्वज्ञान सांगितलं, खरं म्हणजे अहो, ज्या भगवंताला आईने जन्म दिलाय, तत्त्वज्ञान तिच्यापेक्षा तुम्हाला मला जास्त गरजेचं आहे. भगवंत सांगतायत, आई अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा तमवज्ञाय मां मर्त्य कुरुते चार्य विडंबनम. मी सगळ्यांमध्ये आहे, चराचरामध्ये आहे. म्हणून म्हणलंय ना मंडळी, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी, अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतोय बघा, भागवतामध्ये सांगतोय की मी सर्वत्र व्याप्त आहे. मग फक्त मूर्तीत मला पाहायचं नाही, मूर्ती निमित्त आहे, पण मूर्तीमध्येच मला पाहणं आणि बाकी ठिकाणी माझा अनादर करणं हे भक्तीचा फक्त देखावा आहे. सर्व भूतमात्रांमध्ये स्थित सर्वांचा आत्मा परमेश्वर अशा माझ्या मूर्खपणाने उपेक्षा करून केवळ प्रतिमा पूजनातच जो घडलेला आहे ना, तो जणू अग्नीमध्ये सोडून भस्मामध्येच हवन करतो. आई, जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसऱ्यांच्या जीवांशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्यांच्या शरीरात असणारा माझा द्वेष करतो, त्याच्या मनाला कधीच शांती मिळू शकत नाही. आई, जो दुसऱ्या जीवांचा अवमान करतो, अपमान करतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थांनी माझी पूजा करतो, त्याच्यावर मी कधीच प्रसन्न होत नाही. मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत तोपर्यंतच मज ईश्वराची प्रतिमा आदींमध्ये पूजा करावी, जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात संपूर्ण प्राण्यात स्थित असलेला परमात्मा अनुभवास येत नाही, तोपर्यंतच मूर्तीपूजा आहे. जेव्हा सर्वत्र व्याप्त भगवंत दिसतो, श्रीमद भागवत आज्ञा करतोय की सर्वत्र ईश्वर व्याप्त दिसलेल्याला त्यांनी मूर्तीपूजा केली काय, नाही केली काय, फारसा फरक पडत नाही. जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडंसुद्धा अंतर आहे असे समजती, त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्यूरूप मोठे भय उत्पन्न करतो.
म्हणून सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे. म्हणजे मंडळी, आपल्या परस्पर जीवनामध्ये प्राणीमात्रांनी कसं वागावं हे फार सुंदर. आणि खरं सांगू का, म्हणून तर तुकाराम महाराजांनी किती सुंदर लिहिलं आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे. भगवंताच्या पूजनाचं हे तर वर्म आहे की जिथे सर्वत्र भगवंत आहे, मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल अमंगल. ऐका रे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे भोग पावे. वैष्णवांचा धर्म, भगवंताचं भक्त व्हायचं आहे, विष्णू भक्त व्हायचं आहे. मग त्यांनी कधीही भेदाभेद भ्रम अमंगल एक करता येतं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ते आपल्या हातामध्ये. आणि तुकाराम महाराजांनी हे तत्त्व जाणलं, म्हणून तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला सांगितलं. हेच तत्त्व कपिल महामुनींनी आपल्या आईला सांगितलं. किती आनंद वाटतो की खरंच मंडळी, संतांनी तुमची माझी किती काळजी घेतली. नाही आपलं भागवत वाचणं झालं, नाही ऐकणं झालं, नाही एकेका श्लोकावरती लक्ष देणं झालं, तरी अगदी एकेका अध्यायांना सहज एकेका अभंगांमध्ये संतांनी बसवलं. मला सांगा किती उपकार आहेत ना. म्हणून तर या संतांचे उपकार फेटणार नाही. काय द्यावे त्यांना व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. संतांचे अनंत उपकार तुमच्या माझ्यावर आहे की आजही तुम्हाला मला सहज समजावं, या सहज भावनेने त्यांनी आपलं मनोगत जे ग्रंथांमध्ये दिलेलं आहे, असं नाही आहे की त्यांनी त्यांच्या मनाच्या गोष्टी तुमच्या माझ्यावर लादल्या आहे. आजपर्यंत वैदिक परंपरेनुसार जे जे तत्त्वज्ञान ऋषी मुनी सांगत आलेत, तेच तत्त्वज्ञान संतांनी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. कपिल महामुनी म्हणतायत, आई, पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहे. त्यात सुद्धा मन असणारे प्राणी उत्तम, आणि त्याहीपेक्षा इंद्रिय वृत्त प्राणी श्रेष्ठ आहे. इंद्रिय वृत्तीयुक्त प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करणाऱ्यांपेक्षा रसग्रहण करणारे प्राणी श्रेष्ठ आहे. रसवेत्यांपेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमरादी आणि गंध ग्रहण करणाऱ्यांपेक्षा सुद्धा शब्द ग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत. त्यांच्याहीपेक्षा रूपाचा अनुभव घेणारे श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा ज्यांना तोंडामध्ये वर खाली दोन्ही बाजूस दात असतात ते जीव सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणाऱ्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ आहेत. पुष्कळ पाय असणाऱ्यांपेक्षाही चार पाय असणाऱ्यांपेक्षा सुद्धा 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठता वर्णन करावी. या सगळ्यांमध्ये आपली श्रेष्ठता असताना सुद्धा भक्तिविमुख जर जीवन असेल तर उपयोग नाही. कारण भक्तीशिवाय माणूस म्हणून जरी जन्माला आला तरी माणूस म्हणून जन्माला येऊन उपयोग नाही. तर माणूस म्हणून जन्माला आल्यावरती माणूस म्हणून जन्माला येऊन काय केलं पाहिजे तर ते महत्त्वाचं आहे. मायामोहामध्ये अडकून जर पडला तर अंतिम समयी जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. या मोहामध्ये अडकण्याचा परिणाम माझं माझं म्हणून म्हणतात ना, माझं माझं आणि काबाड ओझं असं होईल. हा सगळा मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी तुझे रे नाही कोणी, भगवंताशिवाय कोणी कुणाचं नाही. म्हणून भगवंताची भक्ती आई श्रेष्ठ आहे. भक्ती श्रेष्ठ आहे. देहासक्त पुरुषांच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होती आई. ती अधोगती कशा प्रकारे निर्माण होती, काय काय त्या अधोगतीचे लक्षण आहे. म्हणून अधोगती सोडून ऊर्ध्वगती आपल्या जीवनाची कशी साधता येईल, कपिल महामुनींनी जे तत्त्वज्ञान आईला सांगितलं
ते उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.